नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये फायनल अकाउंट हा टॉपिक अभ्यासत आहोत. या अगोदर आपण 8 प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत. आता हा 9वा प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. हे सर्व प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलेच आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीला प्रॉब्लेम लिहा, ट्रायल बॅलन्स लिहा, त्यानंतर ॲडजस्टमेंट लिहा. त्यावरून तुम्ही ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करा. सुरुवातीला प्रॉब्लेम मी तुम्हाला समजून व्यवस्थित सांगतोय आणि त्याचं पोस्टिंग पण व्यवस्थित सांगतोय. तर सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉब्लेममधले प्रत्येक पॉईंटचा ट्रायल बॅलन्समधल्या सिंगल इफेक्ट होतो आणि ॲडजस्टमेंटचे तेवढे डबल इफेक्ट होत असतात. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम अभ्यासत असताना बघा, खाली वरती ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. 1,23,650 टॅली झालेला आहे. 1,23,560 या अमाऊंटनी टॅली झालेला आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट एकूण 4 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, ज्या दरवेळी येतात, विचारल्या जातात. त्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. डेबिट साईड, क्रेडिट साईड. ट्रेडिंगला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळणार आहे. त्यानंतर पुढचं अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तिथं आपल्याला नेट प्रॉफिट मिळणार आहे. आणि सगळ्यात शेवटी तुमचं बॅलन्स शीट आहे, की जे बॅलन्स शीट व्यवस्थित लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड तुमची टॅली होत आहे 1,10,250 रुपयांनी. चला तर मग या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपण व्यवस्थित समजून घेऊ, त्याचे इफेक्ट समजून घेऊ आणि मग तो कसा सॉल्व केलेला आहे ते अभ्यासू. बघा, सुरुवातीला तुम्हाला मी प्रॉब्लेम वाचतोय, सर्वांनी लक्ष द्या. बघा, प्रॉब्लेम नंबर 9. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट ऑफ मेसर्स स्वराज ट्रेडर for the year ended 31st March 2019, 31 मार्च 2019. मध्यभागी ट्रायल बॅलन्स हे टायटल असतं. आता ट्रायल बॅलन्सची इकडची डावी बाजू म्हणजे डेबिट साईड. डेबिट साईडला आलेले पॉईंट्स सर्व या ठिकाणी येतात. एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा असेटला येतात. लक्षात घ्या, म्हणजे रूल तयार होतो डेबिट असेट. बघा, आता एक एक पॉईंट व्यवस्थित या ठिकाणी अभ्यासायचा आहे. बघा, सुरुवातीला ओपनिंग स्टॉक 14,400 हा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहित असतो. त्यानंतर आहे डेटस 30,000. हे डेटस आपण ॲसेट साईडला लिहित असतो. पुढं आहे सेल्स रिटर्न 1,650. हे सेल्स रिटर्न आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समधून लेस करत असतो. पुढं आहे इन्शुरन्स 2,250. हे इन्शुरन्स आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहित असतो. पुढं बघा दिलं आहे वेजेस 2,520. हे वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहित असतो. पुढं आहे डिस्काउंट 390. डिस्काउंट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. नेक्स्ट आहे इंटरेस्ट 475. हे इंटरेस्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहित असतो. नेक्स्ट आहे सॅलरी 3,500. सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहित असतो. पुढं आहे परचेस 24,350. हे परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहित असतो. नेक्स्ट ड्रॉइंग आहे 2,500. ड्रॉइंग म्हणजे उचल, मालकाने पैसे घेतले असतील, माल घेतला असेल, त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. हे ड्रॉइंग आपण लॅबिलिटी साईडला कॅपिटलमधून लेस करत असतो.
नेक्स्ट आहे कॅरेज इनवर्ड 1275. कॅरेज इनवर्ड आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहित असतो. नेक्स्ट आहे लूज टूल्स 17,500. लूज टूल्स म्हणजे साधन सामग्री आहे. ही लूज टूल्स आपण असेटला लिहित असतो. लूज टूल्स असेट साईडला. नेक्स्ट आहे मशनरी 14,000. मशनरी पण आपली असेट आहे. मशनरी असेटला लिहायची आहे, लक्षात घ्या. पुढे आहे कॅश इन हँड 8,750. ही कॅश इन हँड 8,750 आपण असेट साईडला लिहित असतो. बघा कॅश इन हँड इथपर्यंत झालेले सगळे डेबिटचे पॉईंट आपण ट्रान्सफर केलेले आहेत. आता म्हणजे डेबिटचे पॉईंट एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला येतात किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येतात किंवा असेटला येतात. म्हणजे ट्रेडिंगच्या बघा डेबिटचे ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा कुठे येतात असेटला. म्हणजे रूल तयार होतो डेबिट डेबिट असेट. आता क्रेडिटचे पॉईंट बघा एक तर येणार आहेत ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा लॅबिलिटी साईडला, लक्षात घ्या. म्हणजे रूल तयार होतो क्रेडिट क्रेडिट लॅबिलिटी. बघा आता एक एक पॉईंट आपण अभ्यासत आहोत. क्रेडिटर 19,300 आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. पुढं आहे परचेस रिटर्न 750. हे परचेस रिटर्न आपण परचेसमधून लेस करत असतो. परचेसमधनं लेस परचेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला. पुढं आहे सेल्स 20,000. हे सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. नंतर आहे डिस्काउंट 360. हे डिस्काउंट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. बाय डिस्काउंट 360. नेक्स्ट आहे कॅपिटल 75,000. कॅपिटल आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. कॅपिटल लॅबिलिटी साईडला. नेक्स्ट आहे बँक लोन 8,150. हे बँक लोन पण आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. तर अशा पद्धतीने क्रेडिटचे पॉईंट एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला येतात किंवा प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला येतात किंवा लॅबिलिटी साईडला येतात. म्हणजे रूल तयार होतोय क्रेडिट क्रेडिट लॅबिलिटी. तर या पद्धतीने हे क्रेडिटचे इफेक्ट झाले. ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक पॉईंटचा सिंगलच इफेक्ट होतो, तो आपण बघितला. आता ट्रायल बॅलन्स बघा 1,23,560ने टॅली झालेला आहे, क्लोज केलेला आहे. आता पुढं ॲडजस्टमेंट त्याचे 2 इफेक्ट व्यवस्थित बघू आपण. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, लक्षात घ्या. आणि ते दोन्ही इफेक्ट महत्त्वाचे आहेत, ते समजून घ्या. पहिले ॲडजस्टमेंट बघा क्लोजिंग स्टॉक ₹50,000. दरवेळी येणारी ही ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक म्हणजे शिल्लक माल. आता क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट असेट साईडला. बघा क्लोजिंग स्टॉक फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट असेट साईडला. म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला एक इफेक्ट येतो आउटरला आणि असेट साईडला आउटरला घेतो आपण 50,000. दुसरी ॲडजस्टमेंट बघा डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ॲट 5%. मशिनरीवरती डेप्रिसिएशन 5% आहे. मशिनरी आपण असेट साईडला लिहितो, त्यामधनं डेप्रिसिएशन लेस करतो. म्हणजे पहिला इफेक्ट मशिनरीमधनं डेप्रिसिएशन लेस करा आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहा. म्हणजे डेप्रिसिएशन मशिनरीमधून लेस आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बघा मशिनरीमधनं डेप्रिसिएशन काय करायचं लेस आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. म्हणजे मशिनरीमधून डेप्रिसिएशन लेस सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिटला. तिसरे आहे बघा राईट ऑफ ₹300 फॉर बॅड डेट ऑन डेटर्स. म्हणजे बॅड डेट म्हणजे बुडलेली रक्कम. आता बॅड डेट हे फर्स्ट इफेक्ट आहे का
डेटर्समधनं बॅड डेट लेस करणे. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग डेटर कुठं लिहितो आपण? असेटला. डेटरमधनं बॅड डेट लेस करा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. लक्षात घ्या. म्हणजे डेटर्समधनं बॅड डेट लेस करा आणि सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिटला लिहा. आणि शेवटी आउटस्टँडिंग सॅलरी ₹500. आउटस्टँडिंगचा अर्थ देणे बाकी. आपल्याला सॅलरी द्यायची बाकी ₹500. तर त्याचे इफेक्ट ऐका. सॅलरीमध्ये ॲड करा आउटस्टँडिंग आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला. म्हणजे सॅलरी आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला घेतो. सॅलरीमध्ये काय करा? आउटस्टँडिंग ॲड करा. आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला. म्हणजे सॅलरीमध्ये ॲड आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी 500. सॅलरीमध्ये ॲड, सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला. तर अशा प्रकारे या 4 ॲडजस्टमेंट दरवेळी येतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या ॲडजस्टमेंटचं प्रॅक्टिस करा. त्याचे इफेक्ट समजून घ्या. तुम्ही सॉल्व करा. बघा आता परत एकदा सांगतो आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट बघा. क्लोजिंग स्टॉक ₹50,000. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सेकंड इफेक्ट असेट साईडला. दुसरी ॲडजस्टमेंट बघा. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ॲट 5%. डेप्रिसिएशन मशिनरीमधनं डेप्रिसिएशन लेस करा. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट बघा. राईट ऑफ ₹300 फॉर बॅड डेट ऑन डेटर्स. रक्कम बुडली त्याला आपण बॅड डेट म्हणतो, बुडीत रक्कम. मग पहिला इफेक्ट डेटरमधनं बॅड डेट काय करा? लेस करा. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. आणि चौथी ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग सॅलरी ₹500. आउटस्टँडिंगचा अर्थ देणे बाकी. सॅलरीमध्ये ॲड करा. फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला. म्हणजे सॅलरीमध्ये ॲड आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला. तर या प्रकारे या 4 ॲडजस्टमेंट आपण बघितलेल्या आहेत. आता प्रत्येक पॉईंट आपण पर्सनल ट्रान्सफर करू. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा आता ओपनिंग स्टॉक 14,400 हा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला दाखवतो आहे. लक्षात घ्या. सर्वांनी लक्ष द्या. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला बघा टू ओपनिंग स्टॉक 14,400 बाहेर आउटरला लिहायचं आहे. त्यानंतर पुढं आहे बघा डेटर्स 30,000. हे डेटर आपण असेटला लिहिणार आहोत. त्यातनं बॅड डेट आपल्याला लेस करायचं बघा. सन्ड्री डेटर्स या ठिकाणी 30,000 आहे. इथं 39 चुकले. 30 लिहा. आता 30,000तून लेस बॅड डेट 300 बाहेर आले. 29,700 खाली आले. ते समजून घ्या व्यवस्थित. इथं डेटर 30,000मधनं 300 गेले बाहेर आले. 29,700 आणि ते 300 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत. आता सेल्स रिटर्न 1,650. सेल्समधून ते आपण काय करणार आहे? लेस करणार आहे. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या लगेचच क्रेडिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या या ठिकाणी लगेच क्रेडिटला बाय सेल्स 20,000. त्यातनं लेस सेल्स रिटर्न 1,650 बाहेर आले 18,350. म्हणजे सेल्समधनं सेल्स रिटर्न आपण लेस केलेले आहेत. त्यानंतर पुढं आहे बघा नेक्स्ट इन्शुरन्स 2,250. हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. बघा इन्शुरन्स 2,250 डायरेक्ट आउटर कॉलमला आपण लिहिणार आहोत. लक्षात घ्या. इथं डेबिटला बघा टू इन्शुरन्स 2,250. तर या पद्धतीने इन्शुरन्स आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू इन्शुरन्स 2,250 आउटर कॉलमला लगेच घ्यायचं आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी बघा वेजेस 2,550. हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. टू वेजेस बघा टू वेजेस 2,550 आउटर कॉलमला लिहा डायरेक्ट. त्यानंतर पुढं आहे बघा डिस्काउंट 390 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. इंटरेस्ट 475 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. सॅलरी 3,500 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. म्हणजे डिस्काउंटपासून सॅलरीपर्यंत
पी अँड एलच्या डेबिटला बघा हे तिन्ही पॉईंट आहे, डिस्काउंट, इंटरेस्ट, सॅलरी. बघा आता प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरी 3,500 इनला, टू डिस्काउंट 390 आणि टू इन्शुरन्स 2250. म्हणजे अशा पद्धतीने डिस्काउंट, इन्शुरन्स, सॅलरी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला घेतलेले आहेत आपण. त्यानंतर पुढं या ठिकाणी इंटरेस्ट, हा इंटरेस्ट एक प्रॉफिट लॉसच्या डेबिटला घ्यायचं राहिलेला आहे 475. इथं प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू इंटरेस्ट, तो एक मुद्दा राहिलेला आहे, लक्षात घ्या. टू इंटरेस्ट 475 तो एक लिहा, टू इंटरेस्ट 475 लिहा, तो लिहायचा राहिलेला आहे. तेव्हा तो प्रॉफिट तुमचा बरोबर येईल. टू इंटरेस्ट लिहायचा राहिलेला आहे, तो लिहा, टू इंटरेस्ट 475. त्यानंतर पुढं नेक्स्ट बघा, या ठिकाणी सॅलरी पण घेतलेली आहे आपण. नंतर आता परचेस 24,350. हे परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. बघा टू परचेस 24,350, त्यातनं लेस परचेस रिटर्न 750, बाहेर आले 23,600. परचेस रिटर्नचा सिंगलच इफेक्ट, सेल्स रिटर्नचा पण सिंगलच इफेक्ट होतो, लक्षात घ्या. ते पॉईंट आहेत. परचेसमधनं परचेस रिटर्न 750 दिलं, बाहेर आले 23,600 आउटरला, सिंगलच इफेक्ट. त्यानंतर पुढं आहे, लक्षात घ्या, ड्रॉईंग 2,500. हे ड्रॉईंग आपण कॅपिटलमधून लेस करायचं आहे. बघा ड्रॉईंग लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या कॅपिटल लॅबिलिटी साईडला 75, त्यातनं लेस ड्रॉईंग 2,500. म्हणजे कॅपिटलमधनं ड्रॉईंग लेस करायचं आहे, लक्षात घ्या. पुढं आहे या ठिकाणी कॅरेज इनवर्ड 1,275. हे कॅरेज इनवर्ड आपण या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू कॅरेज इनवर्ड बघा 1,275 आउटरला लिहा. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला 1,275. त्यानंतर पुढं या ठिकाणी लूज टूल्स 17,500 असेटला लिहिणार आहे. मशिनरी पण 14,000 असेटला लिहिणार आहे. कॅश इन हँड 8,750 ते पण असेटलाच लिहिणार आहेत. म्हणजे तिन्ही असेट आपण असेटला टाकणार आहे, लूज टूल, मशिनरी आणि कॅश. बघा असेट साईडला या ठिकाणी लक्ष द्या, लूज टूल्स 17,500, कॅश इन हँड 8,750 आणि मशिनरी बघा आतमध्ये 14,000. त्यातनं लेस डेप्रिसिएशन 5%, 1 कमी करा, 10%ला 1400, तर 5%ला त्याच्या निम्मे 14,000तनं 700 गेले, बाहेर आले 13,300. म्हणजे डेप्रिसिएशन लेस करायचे, एवढं लक्षात घ्या. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे ते इनरला, बाकी सगळे आउटरला. आता त्यानंतर डेबिट साईड संपलेले आहे. क्रेडिट बघा, हे क्रेडिटर 19,300 हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. क्रेडिटर लॅबिलिटीला, कॅपिटल पण लॅबिलिटीला 75,000 आणि बँक लोन पण लॅबिलिटीलाच घ्यायचं आहे. म्हणजे क्रेडिटर, कॅपिटल, बँक लोन लॅबिलिटीला बघा आलेले तिन्ही मुद्दाम एकत्र घेतोय आपण. बघा आता सुरुवातीला क्रेडिटर आतमध्ये 75,000, सॉरी कॅपिटल 75,000 आतमध्ये, नंतर क्रेडिटर 19,300 बाहेर, बँक लोन 8,150 बाहेर आणि कॅपिटल आतमध्ये 75,000. म्हणजे क्रेडिटर, कॅपिटल, बँक लोन सगळं आपण लॅबिलिटी साईडला लिहिलेलं आहे. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, अकाउंट नाही, त्यामुळं डायरेक्ट लिहायचं. तिथं टू आणि बाय आपण बॅलन्स शीटला लिहित नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेल्स आहे 20,000. हे सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. बाय सेल्स 20,000 आणि त्यातनं सेल्स रिटर्न वजा करतो. आणि डिस्काउंट आहे 360, हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहितो. बघा बाय सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला या ठिकाणी बाय सेल 20,000, लेस सेल्स रिटर्न 1,650, बाहेर आले 18,350 आणि पुढं या ठिकाणी
प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट 360. तर या पद्धतीने आपण क्रेडिटचे पॉईंट बघितलेले आहेत. आता हे परचेस रिटर्न 750 हे परचेसमधनं लेस करायचं आहे बरं का. तो एक राहिला होता परचेसमधनं. परचेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस 24,350, त्यातनं लेस परचेस रिटर्न 750, बाहेर आले 23,600. त्याचा सिंगलच इफेक्ट. त्यानंतर पुढं आता सगळे पॉईंट झाले ट्रायल बॅलन्सचे. आता ॲडजस्टमेंट बघा, क्लोजिंग स्टॉक 50,000 ट्रेडिंगच्या क्रेडिटला असेटला बघा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बघा क्लोजिंग स्टॉक 50,000 डायरेक्ट बाहेर आउटरला, आणि असेट साईडला बघा या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक 50,000. त्यानंतर पुढं सेकंड ॲडजस्टमेंट आहे तुमची डेप्रिसिएट मशिनरी ॲट 5%. डेप्रिसिएशन मशिनरीमधनं लेस करा, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बघा. असेट साईडला मशिनरी 14,000 लेस डेप्रिसिएशन 5%, 10 धाका आणि निम्म करा. 1400च्या निम्मे 700. 14,000तनं 700 गेले, बाहेर आले 13,300, आणि त्याचा 700चा सेकंड इफेक्ट हे 700 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवतोय बघा. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 700 रुपये बाहेर लेस करून प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. त्यानंतर पुढं नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे तुमची राईट ऑफ ₹300 फॉर बॅड डेट ऑन डेटर्स, म्हणजे डेटरमधनं लेस आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बघा. सन्ड्री डेटर सेम आत्ताच्यासारखं. सन्ड्री डेटर असेटला आहे बघा, इथं 30,000 आहे. सन्ड्री डेटर 30,000, त्यातनं लेस बॅड डेट 300. 30,000तून 300 गेले, बाहेर आले 29,700, आणि हे 300 रुपये म्हणजे हे 300 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत बघा. बॅड डेट बुडलेली रक्कम प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू बॅड डेट 300 रुपये. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू बॅड डेट 300 रुपये बाहेर डायरेक्ट आउटरला लेस करून डेबिटला. त्यानंतर पुढं या ठिकाणी शेवटचे ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी ₹500 सॅलरी द्यायची राहिलेली आहे, म्हणजे फर्स्ट इफेक्ट सॅलरीमध्ये ॲड, आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला बघा. आता प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू सॅलरी 3,500 ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 500 रुपये ॲड करा, मग बाहेर 3,500 अधिक 500, बाहेर आले 4,000 रुपये, म्हणजे सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग ॲड करा फर्स्ट इफेक्ट, आणि सेकंड इफेक्ट हे 500 रुपये आपण लॅबिलिटी साईडला लिहायचे आहेत बघा. लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 500 रुपये ॲड करून लॅबिलिटीला. तर या प्रकारे सर्व ॲडजस्टमेंट आपण चारही अभ्यासले. आता हा प्रॉब्लेम क्लोज कसा करायचा ते लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल बघा, या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल करायची 18,350 अधिक 50,000 68,350, तीच डेबिटला घ्यायची 68,350 बघा. क्रेडिटची टोटल 68,350, तीच घेतली डेबिटला 68,350. आता या 68,350मधून वरच्या रक्कम 14,550, 14,400, 23,600, 2,520 आणि 1,275, म्हणजे या सर्व रक्कम वजा करा, लेस करा. 68,000तून ते गोलमधल्या सर्व रक्कम चारी लेस करा. फरक येणार आहे तुमचा या ठिकाणी 16,550. त्याला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. हा 16,550 आपण हा ग्रॉस प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करायचा आहे. म्हणजे 16,500 कसे आले, क्रेडिटमधनं डेबिट वजा केली, मग हे 16,555 बघा. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 16,555. आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल किती ती बघा, 16,555 प्लस 360, टोटल इथे 16,915.
तीच डेबिटला घेतली 16,915. आता 16,915मधून वरच्या रक्कम इथपर्यंत लेस करा. 5 रक्कम लेस करा वरचे 4,700, 300, 2,250 आणि 390 लेस करा. फरक आला टू नेट प्रॉफिट 9,275. हा नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो 9,275. बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल 75,000, ॲड नेट प्रॉफिट 9,275, टोटल आली 84,275. त्यातनं लेस ड्रॉईंग 2,500 वजा करा, फरक आला बाहेर 81,775. म्हणजे नेट प्रॉफिट ॲड करायचा आणि ड्रॉईंग लेस करायचं आहे. फरक आला 81,775. नंतर लॅबिलिटीची टोटल बघा किती ते 81,775, 500, 19,300, 8,150. टोटल आली 1,10,250. लॅबिलिटीची टोटल 1,10,250. तेवढीच तुमची ॲसेटची पण टोटल येते 13,300, 29,700, 17,500, 8,750, 50,000. लॅबिलिटीची 1,10,250 आली, तेवढीच ॲसेटची पण येते तुमची 1,10,250. आणि मग तुमचं बॅलन्स शीट टॅली होतं आहे लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण टॅली केलेला आहे. तुम्ही हा सर्व विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व करा. काही शंका असतील तर विचारा, पण सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीचे पहिले टॉपिक म्हणजे जर्नल, लेजर, सबसिडरी बुक, डेप्रिसिएशन, फायनल अकाउंट प्लस थेरीचे पहिले दोन्ही टॉपिक सगळ्याचं प्रॅक्टिस करा, प्रॉब्लेम सॉल्व करा. आणि अकाउंट हा विषय परफेक्ट व्हायचा असेल तर प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. सर्व विद्यार्थ्यांनी टेक्स्टबुक डाउनलोड करा आणि त्या पद्धतीने टेक्स्टबुकमधले राहिलेले प्रॉब्लेम पण तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करा, सॉल्व करा. ठीक आहे. कुणाला काही शंका असतील तर विचारा, पण प्रॅक्टिस करा. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. राहिलेला भाग आपण नंतर अभ्यासणार आहोत. मी ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सेंड करेलच, ते ऑब्जेक्टिव्ह पण तुम्ही लिहून काढा फायनल अकाउंटचं. नंतर मग पुढचा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.